मी कसा किडनॅप करणार गुड मॉर्निंग मित्रांनो, डेली ब्लॉग नंबर 14 इज हियर एंड अपनी जो स्लीप साइकिल है वो थोड़ी और ख़राब हो गई है कल रात से. मतलब एक्चुअली प्रॉब्लम वो इंटरनेट स्पीड का नहीं था, प्रॉब्लम ये था कि थोड़ा लेट हो गया एडिट करते करते, क्योंकि अच्छा एडिट करना है ना भाई, असंच काही पण नाही फेकू शकत ना. तो वो करने के बाद देन आई वेंट टू दॅट करण माने आणि मग त्याच्याकडून इंटरनेट वगैरे घेऊन अपलोड केलं. टाइमवर सगळं झालं, बट सनराइज देख लिया मैं आते आते फिर से होटल को, क्योंकि यहाँ पे सनराइज 4 बजे होता है. म्हणजे ऐसा लाईट आ जाती है स्काय में. अँड मग नंतर झोपलो आणि एक 10 वाजता वगैरे उठलो. आज वी आर गोइंग टू डू समथिंग डिफरंट, थोडं वेगळं म्हणजे वी आर गोइंग टू वॉच अ इंग्लिश प्ले. म्हणजे मराठी नाटकांची तर मला खूप आवड आहे. 2015मध्ये ॲक्च्युली मी एक नाटक ग्रुप जॉईन केलेला आणि तो डोंबिवलीचा होता आणि मी त्यांच्याकडे पहिल्यांदा आयुष्यात माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आहे उनके पास जाके ॲक्टिंग किया अँड इट जस्ट ब्लू अप. म्हणजे मला पण माहिती नव्हतं की एवढं चांगलं होईल आणि एवढं लोकांना ते आवडलं. आम्ही एक एक्सपेरिमेंटल नाटक केलं, त्याचं नाव होतं दिवस तुझे हे फुलायचे. अँड पहिल्यांदा आयुष्यात मी ॲक्टिंग केली, बिकॉज उसके पहले मैं बहुत शाय था, बहुत ऑकवर्ड था, बहुत इनसिक्योर था की भाई आता नाही, मला नाही जमणार ॲक्टिंग सर्वांसमोर करायला, घरी काय बोलायचं. थोडे स्वतःच्या लुक्सला घेऊन पण थोडा इन्सिक्युअर होतो मी, की तेवढा कॉन्फिडेंट नाही ऑडिशन वगैरे जायला. आवड आधीपासून आहे, ॲक्टिंग मूवीज बघायची सगळी आवड आधीपासून आहे, बट कधी हिंमत नाही झाली. बट इन 2015 जेव्हा मी या ग्रुपला जॉईन केलं, त्याच्यानंतर मी स्वतःला एक्सप्लोर केलं की इतने दिन से अपन खुद के दिमाग में खुद को बोल रहे थे कि भाई काय ज़बरदस्त एक्टर है मी, और क्या मतलब मेरा विजन है और क्या मैं सोचता हूँ वगैरे. ते त्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर मला कळलं की ओ ॲक्च्युली माय थिंकिंग इज व्हेरी राईट अँड आय एम गोईंग इन द राईट डिरेक्शन. फक्त मी हिंमत नव्हती केली कधी. अँड मी त्यांच्याकडे जाऊन जेव्हा एक्सप्लोर केलं स्वतःला, फर्स्ट प्ले एवढा फुटला, एव्हरी वन जस्ट अप्रिशिएटेड माय ॲक्टिंग अँड आय वॉज टू ओव्हरवेल्ड. आणि त्याच्यानंतर मी मराठी नाटकं बघायला लागलो रिगरसली. म्हणजे ॲक्च्युली लहानपणी पण बघायचो मी मराठी बाणा, पुन्हा सेरे सई. बट मला असं वाटायचं की ठीक आहे ना भाई, इतनी काय बडी बात आहे. मी लहान होतो तर मला असं काय वाटायचं की ठीक आहे, हे आपण पण करू शकतो. पण जेव्हा मी त्या थिएटर ग्रुपला जॉईन केलं आणि पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं आणि जेव्हा ते टाळ्या, ते शिट्या आणि तुमच्या जोकर लोक हसतात आणि तुमच्यावर लोक रडतात, ती जी फिलिंग घेतली ना, मी बोललो की भाई मला स्टेजवरच राहायचं आहे, मला स्टेज पाहिजे आयुष्यभरासाठी. 2-3 वर्ष स्टेज करून मला ते सोडावं लागलं, बिकॉज माझ्या घरची फायनान्शियल परिस्थिती जरा वेगळी होती. सो मला ते नाही कंटिन्यू करता आलं आणि मी यूट्यूब चालू केलं आणि आता मी इकडे पोचलो. बट जे पहिलं प्रेम जे माझं आयुष्यभर राहणार आहे ते थिएटर राहणार आहे. आणि आता आपण तेच बघणार आहे की इथे युकेची लोक कसं थिएटरमध्ये परफॉर्म करतात, काय करतात असं वेगळ्या कंट्रीमध्ये, त्यांची काय रूल्स आहेत, त्यांची काय स्टाईल आहे, ही जाणून घ्यायला खूप मी क्युरियस आहे. तो जिंकलायस मित्रा, जिंकलायस. लंडनमध्ये हॉटेलमध्ये समोसापाव, वडापाव, शेजवान वडापाव सगळं खायला भेटतंय, जे बरं वाटतंय ना भाई. मी इंडियात असा चहा नाही प्यायलो, तो आज मी लंडनमध्ये प्यायलो. नाव काय होतं दुकानचं? काय होतं ते, हे मुंबई श्रीकृष्ण वडापाव. अपरंपार भूक लागलेली ना, बट शुभम जाधव टू द रेस्क्यू. मेन म्हणजे सरप्राइझिंग गोष्ट हे की शुभम जाधव स्वतःहून एकटा तिकडे गेला. असा भाई कसं तुला रस्ता काय, तू गुगल केलं? फ्रेंड होता ना भाई त्याचा, मित्र होतो भाई, मित्राचा म्हणून तेच बोललो, एकटा कसं जातोय बाहेर हा. पण एकटाही जाऊ शकतो असं कळलंय मला आज. पण भाई असं नको करू, नाही तर ते मंजुबल सारखं व्हायचं, हरवशील कुठेतरी आणि मग तुला ओरडत. हा शुभम भाई घूमोगे मेरे को नहीं पता, सब अब फिक्स है. अब
अपने फोटोज के लिए हमारे मेरे हमार का फोटोज के लिए हमारे जाएंगे ये डायरेक्ट सौरभ सके भाई भाई घूमोगे मेरे को नहीं पता सब अब फिक्स है मेरे को नहीं मालूम टूटा फूटा भर चुके भाई कोई वो तो टूट गए वो सब मेरे को नहीं मालूम भाई सब टूटा फूटा है कब देगा अरे बीवी से बक बक बनने के लिए लवडे लागले भाई पाऊस झाला ना की परत मी बस मध्ये जात होतो आणि उगाच मला वाटलं मी केस बांधले पाहिजेत माझे माहित नाही का उगाच मी ठेवलं वॉलेट बाजूला मी आपलं मस्त गप्पा बांधले माझा स्टॉप आला उतरलो ते वॉलेट जात आहे अजून फिरतंय सगळीकडे सगळं लंडन फिरतंय वॉलेट मध्ये काय होतं काय काय होतं 1000 रुपये कॅश इंडियन 2 क्रेडिट कार्ड 3 डेबिट कार्ड एवढे पैसे पण नाहीत माझ्याकडे तरी एवढे कार्ड काय आहेत माहित नाही 1 लायसन्स 1 पॅन कार्ड 1 वोटर आय डी आणि फन सिटीचं ते कार्ड असतं ना ज्याच्यामध्ये गेम खेळता येतात तो एक भिकारी आला माझ्या इकडे तो बोलला तू $1 1 पाऊंड देशील का म्हणतो तुम्हाला 5 पाऊंड देशील का मला घरी जायचंय आत्ता जे वॉलेट हरवलं हे फक्त इंटरनॅशनल कंट्रीमध्ये हेच नाही हरवलंय तो दुसरं काय हरवलंय ते पण सांग आधीच्या कंट्रीमध्ये US मध्ये पासपोर्ट हरवला मी डायरेक्ट पहिल्या दिवशी फर्स्ट डे पिझ्झा खायला गेलो बाहेर आलो बॅग गायब पासपोर्ट गुल मित्रांनो USA मधून पासपोर्ट गुल आता करायचं काय सो नीलचा आता शूट होता ते करून हम लोग अभी बाहर पड़े हैं यस भाई ऐसे ही होता है हमको रील भी करना पड़ता है हमको ब्लॉग भी करना पड़ता है और ऐसा था मुंबई से हम लोग को इन्फॉर्मेशन आता है और फिर यहाँ पे स्क्रिप्ट वगैरह करके कैसे वैसे जुगाड़ वगैरह करके जो भी अवेलेबल रिसोर्सेस है त्याच्यात शूट करावं लागतं ते आम्हालाच माहिती आहे आम्ही कसं करतो बट काही प्रॉब्लेम नाही त्याचं काय टँट्रम वगैरे किंवा असं काही कंप्लेंट नाही करतो की ती टेन्शन वगैरे असं काही नाही आहे भाई लविंग इट अँड ऑलवेज ग्रेटफुल फॉर दिस लाईफ ऑलमोस्ट दोपहर 4 झाले एंड आज एक्चुअली भाई गर्मी है कल तो अपन ने हुडी पहना था तो अल्टीमेट गर्मी हो रहा था और मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ पे हीट वेव चालू झाली आहे तर हीट वेव म्हणजे आपली मुंबईसारखी नाही आहे इकडच्या लोकांसाठी हीट वेव आहे ती 26 डिग्री वगैरे ठीक आहे तरी अजून तरी असं वगैरे नाही होत आहे आता आम्ही डायरेक्ट ट्रेन पकडून निघालो आहे थिएटर प्ले बघायला शोचं नाव काय द प्ले विच गॉट कॅन्सल्ड द प्ले दॅट वेंट रॉंग इंग्लिश प्ले आहे आणि ऑलरेडी आम्ही लेट आहोत बिकॉज लेट निघालो आहे आणि सगळे हरवले आहेत मेनमेन इकडे आहे मेनमेन आहे सो नील आणि शुभम वेगळ्या वेगळ्या जागी आहे रजत मी शिंदे आम्ही बरोबर कसे भेटलो लेट ट्रेन होती इकडची नॅशनल रेल्वे बट ही लोक सॉरी वगैरे बोलतात सो तेवढं काय माफ करू शकतो कारण पण सांगतात काय झालं काय कोणाचं तरी सो मित्रांनो ऑलमोस्ट वी हॅव रीच यहाँ पे हा फ्रोझन पण हे खूप छान नाटक आहे मला शिंदे बोललेला बट नाव वी आर वॉचिंग द नाटक तर बघू पटकन पोचायचं आहे
भाई 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 बाप नाटक आहे यार. काय बोलू कळत नाहीये. बट बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. बेस्ट एव्हर डिसिजन. फर्स्ट नाटक, इंग्लिश नाटक इन UK. आणि असं म्हणजे खूप काय काय गोष्टी आहेत बोलायला. थिएटरपासूनच सुरू केलं तर थिएटरवरच ह्यांनी एवढ्या गिमिक्स ठेवलेत ना. म्हणजे हे तुम्ही बघू शकता इकडे यू आर ॲट द रॉंग थिएटर असं लिहिलं आहे. आणि जे नाटकाचं नाव आहे ते मुद्दामून चुकीचं ठेवलं आहे इकडे. तिथे तुम्ही नोटीस केलं असेल की तिथे टॉम क्रूजचा फोटो पण लावला आहे त्यांच्याबरोबर. बट ॲक्च्युली इथे एक गोष्टी ठेवलेली, त्याच्यावर असं लिहिलेलं की त्यांनीच लिहिलेलं टॉम क्रूजचा मोठा फोटो लावून की टॉम क्रूज वोंट बी परफॉर्मिंग टुडे इन द प्ले. सो हे मला खूप गोष्ट आवडली की नाटकाच्या आधीपासूनच त्यांचं नाटक सुरू होतं. तो एक कॅरेक्टर होता, तो एका कॅरेक्टरला शोध होता लोकांमध्ये. लोक कन्फ्यूज होती की हे काय असं काय विचारतं, कोणाचं विचारतं नाव वगैरे. आणि त्याच्यानंतर मग नाटक सुरू झालं आणि एवढ्या सारे गिमिक्स होते, एवढं फिजिकल होतं, एवढं रिटर्न छान होतं. बेसिकली प्लॉट जो आहे नाटकाचा तो असा आहे की द प्ले दॅट गोज रॉंग टायटल आहे. तर म्हणजे की सगळं चुकतं आहे नाटकात, सगळं चुकत चाललं आहे. आणि ते लोक ते सावरत आहेत. तर ते कसे सावरत आहेत पण त्यांना नाटक पण पुढे घेऊन जाते, संपवायचं आहे. आणि खूप छान आहे. मी नव्हतं येणार कारण ऑब्व्हियसली 10,000 तिकीट होतं एका नाटकाचं. आणि मी आत्तापर्यंत खरंच म्हणजे अशी नाटकं म्हणजे आपल्या मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात सगळीकडे असेल परफॉर्म करताना पण मला असं वाटायचं भाई 300 रुपये तिकीट ठेवलं तर लोक येतील का रे असं वाटायचं. नेहमी 150 रुपये तिकीट ठेवलं, 200 रुपये. आम्ही नेहमी कमर्शियल करायच्या वेळेस पण विचार करायचो. म्हणजे 10,000चं एक नाटक बघितलं आहे आम्ही. मजा आली यार भाई, काहीतरी वेगळं आहे, ह्यांचं जग वेगळं आहे. आणि मेन म्हणजे इकडचे जे थिएटरचा जो माहोल होता ना आतला, एवढा ब्रिटिश आणि एवढा असा ओल्ड स्टाईल होता ना की जे कॅन्टीन वगैरे पण होतं तिकडे बिअर वगैरे आणि वाईन्स वगैरे देत होते. खायला जास्त नव्हतं, आपले सामोशे वगैरे कार्यक्रम होता जसं आपल्या नाटकात भेटतं. बट खूप असं बेसिक होतं. बिअरचे ग्लास घेऊन तुम्ही बसू शकता आणि मग तुम्ही देन यू कॅन एन्जॉय. अँड पीपल आर ऑल्सो सो एन्जॉईंग अँड इन्वॉल्ड इन द नाटक की खूप मजा येते बघायला त्यांच्याबरोबर. काय भाई कसं वाटलं? म्हणजे पागलच जरा हे लोक पब्लिक नेक्स्ट लेवल करतात. खूप छान, खूप छान, मस्त. त्यांना खूप पैसे मिळत असतील ना नाटका बिटकाचे. अरे हे बघ, माझं म्हणणं आहे 300 रुपये किंवा 500 रुपयाचं तिकीट आपल्याकडे असते एक. आपण आता 10,000 रुपये भरलेत एकाचे. इंडियात नाही करतात का? व्हॉट एव्हर इट इज रे, व्हॉट एव्हर इट इज, पण 10,000 ना. आणि ते आपण भरलेत. पुढचे तर भाई आय गेस 150 पाऊंड होते. 150 स्पेसिफिकली खूप ऍक्टिव्ह पार्टिसिपंट आर्ट डिरेक्टर पण होता. हो एक्झॅक्टली, मेजर भाई, मेजर. मी पहिल्यांदा हे बघितलंय की जो म्युझिक ऑपरेटर आहे ना जो, तोही या नाटकात इन्वॉल्ड आहे, तोही ऍक्टर आहे, तोही ऍक्टर आहे. ते बाप आहे. मला तर पहिलं गोष्ट हेच वाटली. मी शुभमला पण बोललो की जर हे मराठी ॲक्टर्सनी केलं ना तर भाई वेळच होऊन जाईल. कारण एवढे सारे जागे आहेत. मला काही म्हणजे ऑफकोर्स इंग्लिश असल्यामुळे तेवढे ह्यांचे इंटरनल जोक्स कळत नव्हते. बट एवढ्या बाकीच्या गोष्टी बाप होताना म्हणजे कळतं तुम्हाला. जरी तुम्हाला इंग्लिश येत असेल ना प्लीज हे नाटक बघायला या. बिकॉज तुम्हाला असंच कळतं की काय स्टोरी लाईन आहे, कसं काय चालू आहे. एकदम बेसिकच आहे. ऐसा लगा ठीक म्हणजे ओके होतं असं ऑनेस्टली ओके. लँग्वेजमुळे का? नाही, लँग्वेज बॅरियर असं काही प्रॉब्लेम हां. नाही. ठीक आहे, इंग्लिश आहे म्हणजे चांगलं आहे. हां पण जेवढे आपण पैसे दिले हां किती ते सांगणार नाही. सांगितलं ते मागच्या माणसाने. हां, मग तेवढे जे दिले 9,000 दिले हो. अप्रॉक्स. हां तेवढं तर वर्थ नव्हतं Okay. ऑनेस्टली. बोलेल चांगलं होतं. कसं हां. आहे म्हणजे रिस्पेक्ट, टॅलेंट आहे, हां. ते सगळं आहे. ॲज अन ऑडियन्स 9,000 एवढं वाटलं. तेच 9 आपण कुठेतरी टाकणार होतो आणि कुठेतरी दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन एक्सप्लोर करणार होतो. बस सांभाळ स्वतःला, सांभाळ. पण ठीक आहे, नाही गुड. नाही, मला एवढंच म्हणायचं की हे युकेच्या लोकांसाठी परवडतं, इंडियाच्या लोकांसाठी नाही परवडतं. परवडत. पण हां. प्लस कॉन्टेंट जो आहे तो पण युकेच्या लोकांसाठी आहे जास्त. आपण एवढं एन्जॉय नाही करणार असं वाटलं मला. असं ऑनेस्टली वाटतं. ओके होतं, नाईस, गुड. मध्ये होते असं मध्ये झालं. फुल टाइम एंगेज, 15 मिनिटाची नॅप पण झाली. काय काय गोष्टी होत्या यार, खूप काय काय शिकायला भेटलं. आणि बाप, अरे भाई सजेस्ट किया मेरे को, पूछ लो कैसा लगा भाई नाटक. बापी आहे. एक मिनिट, मगाशी तर रजत सजेस्ट केलेलं, हे डिक्लेअर झालेलं. कोण बोल रजत? मला पण रजतने सांगितलं. हो भाई, सगळ्यांनी रजत भाई. नाही रजत ऑफ लायसन्स नाही. द प्ले दॅट गोज रॉंग हे मी सजेस्ट केलंय. सौरभ गाडगीला आवडलं नसेल, मला खूप आवडलं. ठीक आहे, ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल बट मला तर खूप आवडलं.
एक नंबर सगळं, नेपथ्य, ऍक्टिंग, म्युझिक, पटकथा कशी वाटली? पटकथा. स्टोरी लाईन, स्क्रीन प्ले सगळं बाप होतं. म्हणजे असं तरी मी नाटक नाही बघितलं फुल. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टोरी लाईनपेक्षा मी आता तसं सौरभ बोला की स्टोरी लाईन इकडची होती, इकडच्या लोकांचं होतं, तर त्याच्यापेक्षा पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात जास्त मला एंटरटेनिंग वाटल्या आणि मला कुठेच बोर नाही झालं. मागच्या लायन किंगला उलट मी झोपलेलो याला मी अजिबात नाही, म्हणजे एक नंबर. अँड आपण आपल्या फेवरेट जागेवर परत आलेलो आहे. बट अजून झोपायचं नाही आपल्याला, बिकॉज एडिट पण करायचं आहे ना ब्लॉग. ते काय तयारी वगैरे करून बसलोय, सगळं एडिट वगैरे करायचं आपल्याला. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट ब्लॉग इज बाय मिस्टर PRD Patrick 29, जो बोल रहे हैं कि प्लीज़ टेल अस वेदर यू लाइक लंदन मोर और NYC. भाई देखो, मैं लंदन ही फ़िलहाल तो बोलूँगा, बिकॉज लंदन तो मैं 7-8 बार आया हूँ ना. न्यूयॉर्क में सिर्फ 7 दिन के लिए गया था. तर मी अजून जज नाही करू शकत की न्यूयॉर्क चांगलं आहे का नाही. US चांगलं आहे का. US तो बहुत बड़ा है. सैन फ्रांसिस्को, लास वेगस, फ्लोरिडा, बहुत जगह घूमना है. ते तर अजून GTA के जगह अपने मेन घूमने बाकी है भाई. तो वो सब देख के ज़रा मेरे को आइडिया आ जाएगा. फिलहाल के लिए येस, लंडन इज द बेस्ट. बट आजच्या आपलं हे नाटक जे होतं इंग्लिश प्ले, भाई त्याला एक मजा आली. म्हणजे जे नाटक चालू पण होतं ना तेव्हा तो जो इंग्लिश वगैरे बोलत होता ना, हे इंग्लिश मी असं ऐकवतो आणि नंतर मला कळलं की ही इंग्लिशची फेक ॲक्सेंट आहे. म्हणजे माझी फेक ॲक्सेंट आहे, त्यांची खरी आहे. ती मी अशी फेक एवढी मारत असतो की ती सिमिलरली झाली. आणि म्हणजे मी त्या इंग्लिशला एवढं फॅसिनेट झालो आहे की मला लहानपणापासून ते बघून बघून रुतलंय रक्तात असं. आणि मी सगळीकडे म्हणजे इथे मित्रांसमोर पण तो फ्लेक्स मारत असतो. फेक असतं ऑफकोर्स, सगळे हसं असतात, पण मला मजा येते. पण काय म्हणजे वेगळीच इंग्लिश यार ती. आणि एवढं मॅनर्स आणि एवढं रिस्पेक्टफुली आणि यु नो काय काय शब्द कुठे वापरायचे हे ना बरोबर माहिती आहे. जसं इंडीड, ॲपॅरेंटली, प्रोबॅबली, हे तर आपण रँडम इंडियामध्ये कुठेही वापरत असतो, पण ह्यांना माहिती आहे कुठे. आणि ते मला खूप छान वाटतं. म्हणजे नॉर्मल उत्तर ही लोक देतच नाही. म्हणजे काही विचारलं तरी की कॅन आय हॅव सम वॉटर, तर ही लोक बोलतात इंडीड. तर नॉर्मल उत्तर येस नो असं नाहीच बोला, काहीतरी भलतंच उत्तर द्या. आणि ते मला खूप छान वाटतं इथं ऐकायला. आणि मला एकच दुःख आता आहे की माझा साला इथे कोण फिरंग मित्र नाही बनला आहे अजून. जर तुमच्याकडे असं कोण असेल UKमध्ये तर त्याला प्लीज मला सांगा माझा मित्र बनायचा. कारण मी खूप प्रयत्न करतो की मला त्याच्यावर फिरायचं आहे, त्याच्यावर कॉन्टेंट बनवायचं आणि मग त्याच्यावर व्लॉग्स वगैरे आणि रील्स वगैरे बनवायला काय मजा येईल. सो भेटू उद्या. उद्या तर काहीतरी ज़बरदस्त अजून होणार आहे. बिकॉज उद्या अपने को एक क्रिएटर मिलने वाला है, एक ॲक्च्युअल OG क्रिएटर फ्रॉम इंडिया हु इज ट्रान्सफर्ड टू UK. आणि तो आहे कोकणी. सो कॉमेंटमध्ये तुम्ही खाली टाका कोण आहे, तुम्हाला काय वाटतं. त्याच्यावर आपली रील पण येणार आहे, व्लॉग पण येणार आहे, सगळेच येणार आहे. आणि ऑफकोर्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमकार शिंदे यांचा जो वॉलेट हरवलेला आहे त्याचा उद्या पत्ता लागणार आहे. जे उद्या कळेल आपल्याला किती होपफुल आहेत तुम्ही. काय वाटतं पर्सेंटेज सर? मला वाटतं 80% तर मिळायला पाहिजे भाई. ओके. कारण की मला माहिती आहे मी बाजूच्या सीटवर ठेवलंय, असं पण नाही की ते पडलंय. आणि जरा चांगली वाटतात रे लोक इकडचे. ते देतील म्हणजे कायच मिळणार बाई, 1000 रुपयांमध्ये काय करणार ते लोक. एवढे ऑप्टिमिस्टिक माणसं आहेत इकडे. बट नाही, खरंच इकडची लोक चांगली आहेत. आणि जर भेटला तर भाई मजाच येणार आहे. सो उद्याच्या एपिसोडची वाट बघा. उद्याच्या एपिसोडमध्ये मजा येणार आहे. जर भेटला तर पहिला फुटेज ओमकार शिंदे नाचायचा असणार आहे वॉलेटचा. आणि जर नाही भेटला तर रडायचा असेल फुटेज. तर ते बघू उद्या काय होतं. सो भेटू उद्या. बिलीव्ह इन मॅजिक अँड अस्सलाम गो.